नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण NMMS परीक्षेतला जो गणिताचा घटक आहे वर्तुळ, जीवा आणि कंस, जो घटक क्रमांक 17वा आहे, या 17व्या घटकावरती आपला पहिला व्हिडिओ आपण पाहिला असेल. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळामध्ये असणारे जीवा आणि जीवेचे काही जे गुणधर्म आहेत, म्हणजे ज्या 3 वर्तुळाचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत. वर्तुळ केंद्रातून जीवावर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, किंवा जर जीवा एकरूप असतील तर केंद्राशी केलेला कोन एकरूप असतो. एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. याच्यावर आधारित आत्तापर्यंत 6 प्रश्न आलेले होते. तसं एकूण प्रश्न 12 विचारलेत आत्तापर्यंत NMMS मध्ये या घटकावरती. त्यातले 6 प्रश्न फक्त त्या 3 गुणधर्मावरती होते. त्यातले त्यात महत्त्वाचा गुणधर्म पहिला, वर्तुळ केंद्रातून जीवावर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. तर त्याच्यावर आलेले 6 प्रश्न आपण पहिल्या भागामध्ये बघितले आहेत. जर पहिला भाग बघितला नसेल तर बघून घ्या, कारण महत्त्वाचा एखादा प्रश्न 100% तुम्हाला त्याच्यावरती पडू शकतो. ठीक आहे, आता आपण भाग दुसरा बघतोय, ज्याच्यामध्ये या वर्तुळ, जीवा आणि कंस याच्यावरती आलेले जे काही उर्वरित प्रकारचे प्रश्न होते, केंद्रीय कोणावरचे म्हणा किंवा कंसावरचे म्हणा, तर असे काही जे प्रश्न आहेत ते आपल्याला या भागामध्ये पाहायचे आहेत. आणि 2015-16 पासून 22-23 पर्यंत एकूण 12 प्रश्न आलेत. आपण याच्यावर चर्चा केलेलीच आहे. ठीक आहे, चला सुरू करूयात. आधी वर्तुळाबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा महत्त्वाच्या बाबी पाहूयात. तर पहिली बाब म्हणजे कुठली बघा, वर्तुळातील सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय असते, वर्तुळाचा व्यास. कारण जीवा कुठून असते, एका विशिष्ट कोपऱ्यापासून दुसऱ्या विशिष्ट कोपऱ्यापर्यंत. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात जर समजा या ठिकाणी हा बिंदू आहे, याच्यातून गेली की ही जीवाच असणार आहे, इथून गेली तरी सुद्धा ही जीवाच आहे, इकडून गेली तरी जीवाच आहे. लक्षात घ्या, 2 टोक जोडण्याचं काम करते. मग ही मधली सुद्धा काय करते, 2 टोक जोडते, पण ती केंद्रातून गेल्यामुळं तिला काय नाव प्राप्त होतंय, तर तिला आपण व्यास असं म्हणतो. म्हणजे व्यास ही काय असते, जीवाच असते. म्हणजे प्रत्येक व्यास जीवा असते, पण प्रत्येक जीवा ही व्यासच असेल का, तर नक्की नाही. कारण जीवा ह्या खाली जसं जसं जाऊ आपण तसं लहान असतात. जसं मध्यभागापर्यंत जाऊ, जसं पृथ्वीचे भाग 2 पडतात ना विषुववृत्तामुळं, तर ते विषुववृत्त म्हणजे एक प्रकारचा व्यासच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी जी महत्त्वाची बाब आहे, वर्तुळाचं अंशात्मक माप किती. म्हणजे वर्तुळाचं जर अंशात्मक माप विचारात घेतलं तर आपल्याला माहिती आहे हा 90 डिग्री आहे. तसंच या ठिकाणी इकडे घेतला तर या ठिकाणी अजून एक 90 भेटतो. तसंच या ठिकाणी घेतला तर अजून एक 90, इकडे एक 90. म्हणजे बघा 90 90 90 म्हणजे 9 चोक 36 म्हणजे किती अंश येणार आहे, 360. म्हणजे वर्तुळाचं अंशात्मक माप जर विचारात घेतलं तर ते किती असतं, 360 अंश असतं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर केंद्रीय कोणाचं माप काय असतं, तर केंद्रीय कोण आधी काय तो महत्त्वाचा आहे. समजा या ठिकाणी मी एक बिंदू घेतोय ज्याला नाव देतोय A, या ठिकाणी एक बिंदू घेतोय ज्याला नाव देतोय B, आणि केंद्र समजा O आहे. तर लक्षात घ्या की जर मी समजा O पासून या ठिकाणी अशा पद्धतीचा किरण काढला आणि दुसरा किरण O पासून या ठिकाणी इकडे A मधून गेला, तर या ठिकाणी केंद्राला एक कोन तयार झालाय बघा. तर या केंद्राशी झालेल्या कोणालाच आपण काय म्हणतो, केंद्रीय कोण. बघा केंद्राशी झालाय म्हणून त्याला केंद्रीय कोण असं म्हणत असतो. आणि केंद्रीय कोणाचं माप आणि त्यानं त्याच्या समोर असणारा जो कंस आहे, ज्याला आपण अंतरखंडित केलेला कंस म्हणतो, त्या कंसाचं माप कसं असतं, नेहमी सारखं असतं. म्हणजे जर समजा हा तुमचा 60 अंश असेल तर हा कंस सुद्धा किती असेल, 60 अंश असेल. हा जर 160 असेल तर हा सुद्धा 160 असेल. पण कोणता, लक्षात घ्या, केंद्रीय कोणाचं माप आणि कंसाचं माप कसं असतं, सारखं असतं. ठीक आहे, कुठेही केंद्रीय कोण करू द्या, त्याचं माप दिलं की कंसाचं माप निघालं म्हणून समजा. पण तोच कंस जर समजा केंद्रीय नसेल आणि अंतर्लिखित असेल. आता अंतर्लिखित म्हणजे काय, की या ठिकाणी पहा हा फरक लक्षात घ्या. हा कुठं तयार झालाय कोण, तर हा कोण एक वर्तुळाच्या एका विशिष्ट बिंदूवर तयार झालाय. ठीक आहे, आणि वर्तुळाचे 2 दुसरे कुठले तरी भाग काय केलेत त्यानं छेदून तसाच तो पुढे निघालाय. मग ह्या कोणाचं माप किती असतं, तर लक्षात घ्या, ह्या हा जो कंस आहे ज्यानं अंतरखंडित केलेला कंस, ह्या कंसाचं जेवढं माप असेल त्याच्या निम्म माप ह्या कोणाचं असतं. आणि हाच केंद्रीय कोण असेल तर त्या दोघांचं सारखं असतं. म्हणजे थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊयात, उदाहरणाद्वारे आपल्याला सहज समजून जाईल. ठीक आहे, आता तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टींमध्ये आपण क्लिअर करूयात की जर समजा मी या ठिकाणी काय केलं, केंद्रीय कोण काढला. समजा या ठिकाणी हा केंद्रीय कोण आहे, ह्याचं जर माप समजा तुमचं किती आहे, 80 आहे, तर ह्या केंद्रीय कोणाचं माप सुद्धा 80 असणार आहे. पण हा जो कोण आहे ज्याला आपण काय म्हणतोय, अंतर्लिखित कोण म्हणतोय, अंतर्लिखित कोणाचं माप मात्र किती असणार आहे, 40 असणार आहे.
ठीक आहे, थोडा अशा पद्धतीने अभ्यास करा, नक्की तुम्हाला ते सोपं जाणार आहे. ठीक आहे, नंतरची गोष्ट बघूयात म्हणजे आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म. ठीक आहे, अंतर्लिखित कोणाचं माप आणि कंसाचं केंद्रीय कोणाचं म्हटलं तर सेम असणार आहे. ठीक आहे, नंतर शेवटचा महत्त्वाचा गुणधर्म, कोणत्याही काटकोन त्रिकोणाचा कर्ण त्यावर काढलेल्या परिवर्तुळाचा व्यास असतो. लक्षात घ्या, ह्या गोष्टीवरती सुद्धा एक प्रश्न आलेला आहे. ही कन्सेप्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्यायची आपल्याला की या ठिकाणी जर मी समजा या ठिकाणी व्यास काढला अशा पद्धतीचा, ठीक आहे, आणि या ठिकाणी कुठंही मी जर कोण घेतला या ठिकाणी, ठीक आहे, या बाजूला किंवा खालच्या बाजूला इथं घ्या कुठंही जरी जोडलं ना तर ह्याचं जे माप असतं ना ह्या कोणाचं ते 100% किती असतं, 90 असतं. म्हणजे काय की थोडक्यात गोष्ट लक्षात येते की व्यासानं अंतर्लिखित केलेला कोण हा नेहमी काटकोन असतो. ठीक आहे, म्हणजे व्यास जिथं क्रिएट झाला या ठिकाणी समजा मी काय केलं, या ठिकाणी हा व्यास तयार झाला, तर इथं मी कुठं जरी मी त्रिकोण तयार केला या ठिकाणी या ठिकाणी कुठं जरी त्रिकोण घेतला मी, कुठेही घ्या या ठिकाणी तयार करून इकडं जरी याला मोडलं तरी हा 90च घडतो, इथं जरी घेतला तरी हा 90च घडतो, कुठंही घ्या तुम्ही हा 100% या ठिकाणी किती होतो, 90चाच होतो. कारण आहे त्याचं, कारण हे टोटल माप किती आहे 180 आणि तुम्हाला आत्ताच गुणधर्म बघितलाय की ह्या कोणाच्या मापाच्या निम्म माप ह्या कंसाचं असतं, म्हणजे किती होतंय 90 अंश होतंय. म्हणून लक्षात घ्यायचंय. आणि मग या ठिकाणी प्रत्येक वेळेस तुम्हाला दिसतोय काटकोणच, काटकोन त्रिकोण दिसतोय तुम्हाला. मग ह्या काटकोन त्रिकोणात लक्षात घ्या की हा काटकोन त्रिकोणाची एक बाजू आहे, ही काटकोन त्रिकोणाची दुसरी बाजू आहे, हा 100% व्यास आहे, हा 100% व्यास आहे कुणाचा, वर्तुळाचा. मग तुम्हाला प्रश्न असे पण येतात की एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू अशा आहेत, तर त्याच्यावर जर एखादं परिवर्तुळ काढलं तर त्या परिवर्तुळाची त्रिज्या किती असेल, तर लक्षात घ्यायची की व्यास निघतो, त्याचा कर्ण म्हणजेच काय, वर्तुळाचा व्यास आहे आणि व्यासावरून त्रिज्या काढणं तर सोपंच आहे. ठीक आहे, चला आता बघूयात काही प्रश्न. आता सेम प्रश्न आलाय पहा तसाच, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 8 सेमी, लक्षात घ्या 8 सेमी आणि किती सांगितलंय दुसरी बाजू 15 सेमी असेल, तर तुम्हाला प्रश्न असा विचारलाय तर काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. आता लक्षात घ्या की जर आपण वर्तुळ काढलं, लक्षात घ्या वर्तुळ जर काढलं तर 100% त्या वर्तुळाचा व्यास कोण असणार आहे, हा असणार आहे. म्हणजे हा व्यास म्हणजेच आपल्या त्रिकोणाचा काय आहे, कर्ण आहे. मग कर्ण काढून घेतला की उत्तर निघणार आहे. ठीक आहे, मग आपण काय करूयात की हा काटकोन त्रिकोण जो आहे हे 15 समजा, हे 8 समजा, कुठे घेतलं चालतंय. कर्ण काढण्यासाठी आपण कोणाला बोलवतो, पायथागोरसला. पायथागोरस काय सांगतो, 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग म्हणजेच कोणाचा वर्ग, कर्णाचा वर्ग. मग 8चा वर्ग होतो 64, 15चा वर्ग होतो 225, दोघांची बेरीज येते 289, जो वर्ग आहे कोणाचा, 17चा, म्हणजे तुमचा कर्ण भेटतो किती, 17. पण लक्षात घ्या तुम्हाला हा व्यास भेटणार आहे त्या वर्तुळाचा, तुम्हाला काढायला सांगितलेली त्रिज्या. मग तुम्हाला 17 पण ऑप्शन कदाचित तिथं असेल, लगेच गोंधळून जाताल, लगेच क्लिअर करताल. पण लक्षात घ्या कर्ण म्हणजेच व्यास आणि हा व्यास त्रिज्येच्या कसा असतो, दुप्पट असतो. म्हणजे त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. 17चं निम्म केलं तर तुमचं येतं 8.5, म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे, तर 8.5 येणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे बघा 2000 कधी आलाय बघा 2015ला, म्हणजे पहिल्या वर्षी आलेला आहे. 42 मीटर व्यास असलेल्या वर्तुळाकार जागेस तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 80 रुपये प्रमाणे किती खर्च येईल. ॲक्च्युली हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला वर्तुळाचं आपण क्षेत्रफळ परिमिती जे बघितलं त्याच्यात यायला पाहिजे होता, पण त्याच्यात माझ्याकडून राहिलाय चुकून, त्याच्यामुळे तो इथं घेतलेला आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, तर प्रश्न काय बघा की तुम्हाला व्यास दिलाय, म्हणजे थोडक्यात डी दिलाय, असं म्हणूया. डी तुम्हाला दिलाय 42 मीटर आणि काय काढायला सांगितलंय की वर्तुळाकार काहीतरी बाग वगैरे आहे आणि त्या बागेला 5 पदरी कुंपण आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 1 पदरी कुंपण काढलं म्हणजे त्याचं काय काढलं, लक्षात घ्या परिघ काढलं. मग परिघाचं सूत्र काय आहे, तर परिघाचं सूत्र आहे 2πr किंवा πd. आता 2πr घेण्यापेक्षा πd घ्या, का, कारण डी तुम्हाला दिलाय, व्यास दिलाय. मग काय आलं 22/7 गुणिले किती 42, 7 1 7 7 सख 42, म्हणजे 22 सख 32, 132 हे काय झालं, तारे. म्हणजे ही जी बाग आहे ह्या बागेचं 1 पदरी कुंपण जर केलं तर 132 लागेल, 2 पदरी केलं तर 264 लागेल. मग असं तुम्हाला किती पदरी करायचं लक्षात घ्या, 5 पदरी करायचं आहे. आणि 5 पदरी कुंपणाला पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, 80 रुपये प्रति मीटर प्रमाणे दर आहे त्याचा.
त्यानं पुन्हा गुणायचं आहे. मग आपण असं करूयात, पहिल्यांदा एक पदराचा खर्च किती येणार आहे, 132 मीटर तर तार लागणार आहे त्याला. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा त्याला काय करायचं आहे, 80 गुणण्यापेक्षा लगेच त्याचे 5 करूयात आणि लगेच त्याला 80 पण गुणून घेऊयात. सगळ्यांचाच गुणाकार एकदम होऊन जाईल. मग 132 गुणुले किती येणार आहे बघा, 40 म्हणजे 400. आता 400 डायरेक्ट गुणलं की तुमचं उत्तरच निघून येणार आहे. मग आपण 4नंच गुणूयात फक्त. आधी 2 शून्याला 2 शून्य लिहून टाका जशाच तशी. पुन्हा 4 दोन्ही 8. 8 बघा पर्यायात कुठं कुठं आहे, या ठिकाणी आहे. उत्तर तुमचं आत्ताच क्लिअर झाले, काही काढायची गरज नाही. पण आपण पुढं जाऊयात. 4 दोन्ही 8 आणि पुन्हा काय होतं, 4 त्रिक 12. 12साठी किती येत आहे, 2 चा 1 येतो आणि 4 1 4 आणि 1 5. म्हणजे किती उत्तर येते बघा, 52,800. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा तिसरं हे कन्फर्म उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नात काय करायचंय, एकदा परीघ काढून घ्यायचंय. परीघ म्हणजे एक पदरी कुंपण आणि मग 5 पदरी असू द्या 4 पदरी असू द्या, गुणुले 4 करा आणि दर दिला असेल तर काय करा, दरानं गुणून घ्या फक्त त्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं उत्तर निघणार आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडं 15-16लाच प्रश्न आला होता. प्रश्न क्रमांक 96 होता बघा, एका लघुकंसाचे माप. आता आपल्याला कंस कळालेत. लघुकंस म्हणजे समजा या ठिकाणी आपण केंद्र पकडलं वर्तुळाचा. समजा ह्या लघुकंसाचं माप किती सांगितलंय तुम्हाला, 100 सांगितलंय. आता कंसाचं म्हणजे ह्याचं माप आहे, लक्षात घ्या. आणि जे कंसाचं माप असतं तेच त्याच्या केंद्रीय कोणाचं असतं म्हणून या ठिकाणी मांडलं. तर लघुकंसाचे माप 100 अंश असेल आणि त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या विरुद्ध कोणाचे माप. म्हणजे आपल्याला काय करायचं, लक्षात घ्या की आपल्याला हा दिलाय फक्त काय, हा कंस दिलाय. समजा हा कंस आहे, तर कंसाचं माप 100 दिलंय. कंसामुळं काय होतंय, केंद्रीय कोणाचं माप 100 होतंय. आणि तुम्हाला विचारलंय केंद्रीय कोणाचा विरुद्ध कोण. आता मला सांगा, विरुद्ध कोण कसे असतात, नेहमी एकरूप असतात. म्हणजे या केंद्रीय कोणाचं माप सुद्धा किती येणार आहे, 100. नवे हाच कंस जरी विचारला असता तरी तो कंस किती झाला असता, 100. म्हणजे 100 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडू शकताय. नंतर येऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 88 2016-17चा प्रश्न आहे हा. काय प्रश्न आहे बघा, एका बैलगाडीच्या चाकाचा परीघ, लक्षात घ्या काय दिले, परीघ तुम्हाला दिलेला आहे 4.4 मीटर. परीघ किती दिलाय बघा, 4.4 मीटर चाकाचा परीघ आहे. म्हणजे हे समजा चाक आहे. ठीक आहे, आणि ह्या चाकाचा परीघ तुम्हाला किती दिलेला आहे, 4.4 मीटर. म्हणजे एक वेढा थोडक्यात. ठीक आहे, परीघ म्हणजे काय असतं, इथून सुरू करून आपण पुन्हा काय होतो, इथं येतो, हे असतो, हा असतो परीघ. म्हणजे थोडक्यात एखादी तार गोल करायची आणि पुन्हा ती कापून सरळ करायची, ती सरळ तार म्हणजेच काय असतो, परीघ असतो किंवा त्यात वर्तुळाची लांबी असते थोडक्यात. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय दिलंय बघा, तर परीघ 4.4 मीटर आहे हे सांगितलंय. चाक कितीच अंतर गेलंय बघा, 2.2 किलोमीटर. लक्षात घ्या, इथं किमी दिलंय आणि इथं काय दिलंय, मीटर दिलंय. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आधी ह्या दोघांचं एकक सारखं करणं. मग ह्या किलोमीटरला आपण मीटर करणं खूप सोपं जातं. फक्त काय करायचंय, 1000 मीटरचा 1 किलोमीटर. मग हे 2.2 आहे म्हणजे काय झालं, 2000 तर 100% आहे, प्लस 2 आहे म्हणजे 200. म्हणजे 2200 म्हणजेच किती येणार आहे, 2200 मीटर. हे काय आहे, अंतर आहे, हा रस्ता आहे समजा. तर हे अंतर जाण्यासाठी 4.4 मीटर परीघ असणारं बैलगाडीचं चाक आहे. मग आता आपल्याला हे कॅन्सलेशन केलं की उत्तर मिळणार आहे, फेरे मिळून जाणार आहेत. मग आपल्याला या ठिकाणी बघा पॉईंट दिसतोय, तो पॉईंट पुसून टाकायचा आणि वरती एक 0 वाढवायचा. ठीक आहे, आता कॅन्सलेशन सोपं होऊन जाते. कसं, 44 1 44, 44 5 220 आणि ह्या 2 शून्याला 2 शून्य जशाच तसे. म्हणजे उत्तर येते तुमचं 500. जरी समजा तुम्ही भाग असा घालवला तरी चालेल, काही अडचण नाही. भागिले 44 तर 22 1 22, 22 2 44, इकडं 1000 झालं आणि पुन्हा 2 भाग घातला की 500 येते. म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीने गेलात तरी फेरे मात्र 500च त्या चाकाला करावे लागणार आहेत. ठीक आहे, आय होप की तुम्हाला कळालं असेल. मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. अगदी सोपा प्रश्न होता. प्रश्न काय आहे बघा, की वो केंद्र असलेल्या व 3 सेमी त्रिज्या असणार आहे. म्हणजे लक्षात घ्यायचं, कुठलं जरी पॉईंट जोडला आपण तरी हा किती असणार आहे, 3 सेमीचं अंतर असणार आहे. ठीक आहे, ओ पासून बी जोडा, क्यू जोडा किंवा ओ पासून ए घ्या किंवा ओ पासून पी घ्या. सगळ्यांचं अंतर किती असणार आहे, 3 सेंटीमीटर. जीवा ए बी 3.4 आहे, ही वरची जीवा 3.4 आहे. पी क्यू किती आहे, 4.3 आहे. वर्तुळ केंद्राच्या एकाच अंगाला आहेत. दोन्हीही जीवा वर्तुळ केंद्राच्या एकाच बाजूला आहेत, वरच्या बाजूला. ठीक आहे, पुढं काय म्हटलंय,
तर OA गुणिले OP बरोबर किती? आता OA आधी बघूयात कुठे. OA म्हणजे हा, OP म्हणजे काय तर हा. मग OA गुणिले OP म्हणजे काय? OA किती आहे? OA ही त्रिज्या आहे म्हणून 3 गुणिले OP काय त्रिज्या आहे म्हणजे 3 गुणिले 3 एक तर 9 किंवा मग हे 3 गुणिले 3 किंवा 3चा वर्ग. यातला कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर 2 3 गुणिले 3 सेमी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न अगदी सोपा प्रश्न आहे, सहज सोडवू शकाल तुम्ही. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे 17-18 आलेला प्रश्न आहे. 94वा प्रश्न काय म्हणतोय बघा. प्रश्न असा आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात AB हा व्यास आहे. बघा हा AB काय आहे? व्यास आहे. ठीक आहे. AB हा व्यास आहे. मेजर कोण CAB. बघा आता CAB कुठं तयार झालाय? CA आणि B किती सांगितलंय? 40. ठीक आहे. CAB किती आहे? 40 आहे. आकृतीवरील पुढील गुणधर्म मांडले आहेत. आता आकृतीनुसार त्यांना काय केलेत? काही गुणधर्म खाली लिहिलेत आणि त्याच्यातून तुम्हाला या ठिकाणी बघा इथून खाली तुमचे ऑप्शन सुरू होतात. ठीक आहे. इथं तुमचं ह्याच्यापैकी एक ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. सुरुवातीला आपण गुणधर्म समजून घेऊयात. काय पहिलं बघा मेजर. आता या ठिकाणी बघा हे कोण आहे ना, हे पेक्षा लहान पेक्षा मोठा म्हणतो ना, त्याचं चिन्ह आहे. ॲक्च्युली ते कोण झालेलं आहे चुकून. तर मेजर ऑफ अँगल A. बघा आधी आपण माप काढून घेऊयात. A किती आहे वगैरे आपल्याला माहिती आहे. A सुरुवातीला आपल्याला माहिती आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग Aचं माप किती आहे बघा 40 दिलेलं आहे आणि या ठिकाणी गुणधर्म आपण बघितला आहे हा 100% किती असतो? 90 असतो. मग हा 90 झाला, हा 40 झाला. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. म्हणजे हा B 100% 50 होणार आहे. तिन्ही माप आपल्याला मिळाली. ठीक आहे. आता Bचं माप मिळालं, Aचं माप मिळालं, Cचं तर आपल्याकडे ऑलरेडी आहे. मग आता आपण बघूयात की कोण Aचं माप हे लहान आहे B पेक्षा. बरोबर आहे का बघा. कोण A हा B पेक्षा लहान आहे. नक्कीच 50 आहे B आणि हा काय आहे 40 आहे. म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे. दुसरं विधान बघूयात. दुसरं विधान काय म्हणते पाहूयात. पहिलं विधान करेक्ट आहे. दुसरं विधान काय म्हणते बघा. मेजर ऑफ अँगल A प्लस अँगल B म्हणजे A आणि B दोघं मिळून C एवढे आहेत का बघा. 50 अधिक 40 बरोबर 90. C ऑलरेडी कितीचा आहे? 90 आहे. म्हणजे दुसरं विधान सुद्धा तुमचं अगदी बरोबर आहे, काही चुकलेलं नाही. तिसऱ्या विधानात चला आता. मेजर कोण C बरोबर कोण D. आता बघा कोण C आणि कोण D सारखे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता कोण D आणि कोण C कसं काय सारखे? आपण या ठिकाणी कोण D जोडून घेऊयात आधी. आता लक्षात घ्या D आणि C 100% सारखे आहेत का? कारण दोघांनीही व्यास अंतरखंडित केलेला आहे. आणि लक्षात घ्या की अर्धवर्तुळ जर अंतरखंडित केलं असेल तर तो 90चाच असतो. म्हणून या ठिकाणी D आणि C दोघंही 90चे आहेत, म्हणजेच एकरूप आहेत. तिन्ही विधानं बरोबर आहेत. आता राहतं शेवटचं एकच विधान. विधान काय आहे बघा. विधान असं सांगताय की रेख AC म्हणजे बघा कोण हा AC लंब BC म्हणजे तो त्याच्यावर लंब पडला. हो 90चा आहे म्हणजे लंबच आहे. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. मग आपल्याला पुढं काय दिले बघूयात आता. यावरून अचूक विधान निवडा. अचूक म्हणजे बरोबर असणारं विधान तुम्हाला निवडायचं आहे. आता मला सांगा अचूक असणारे विधानं कोणती आहेत? सगळीच आहेत. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 म्हणता A B चूक नाही, A B व C बरोबर नाही असं म्हणता येणार कारण D चुकीचं आहे म्हणताय. सर्व विधाने बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे पर्याय 3 मध्ये म्हटलंय की सगळेच विधानं कशी आहेत? बरोबर आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा अगदी सोपा चॅप्टर आपण पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. आणि सगळे धड्यांचे NMMS मध्ये आलेले आत्तापर्यंतचे एकूण प्रश्न आपण या सिरीजमध्ये तयारी NMMS परीक्षेची याच्यामध्ये आपण सगळे प्रश्न म्हणजे जवळपास एकूण परीक्षा आत्तापर्यंत तुमच्या झालेत किती? 8 आणि प्रत्येक परीक्षेला 20 मार्काचं गणित आलंय. तर 8 2 16 160 मार्काची पूर्ण तयारी तुमची या व्हिडिओमध्ये होणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जरी व्हिडिओ पाहिले नसतील तर प्रत्येक धड्याचा व्हिडिओ तुमचा तयार आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. कुठलाही धडा ओपन करा. सगळे प्रश्न आत्तापर्यंत आलेले सगळे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाणार आहेत. ठीक आहे. मला आशा आहे की हे जे पूर्ण व्हिडिओ बनवलेले आहेत एकूण सगळे तर हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तरच लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके. थँक्यू.